हे 7 कारणे आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेची केवायसी केल्यानंतर सुद्धा तुमचे पैसे बंद होऊ शकतात। आणि ही 7 कारणे कोणकोणती आहेत आणि जर या 7 कारणांमध्ये तुम्ही बसत नसाल तर बिनधास्त केवायसी करा, तुमचे पैसे चालू राहतील। परंतु अगोदर हे समजून घ्या की ही 7 कारणे कोणकोणती आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेची केवायसी जरी केली तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात। तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की हे कारणे कोणकोणती आहेत आणि यामध्ये तुम्ही बसता का। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे। तर चला पाहूया ही 7 कारणे कोणकोणती आहेत। तर लाडकी बहीण योजनेची केवायसी केल्यानंतर किंवा नाही केली तरी हे लाभार्थी अपात्र होणार आहेत। हे 7 मुद्दे आहेत। या 7 मुद्द्यांमध्ये तुम्ही कुठे बसता का हे एकदा समजून घ्या, म्हणजेच तुमचा लाभ सुरू राहील की बंद होईल हे तुमच्या लक्षात येईल। तर पहिला मुद्दा किंवा पहिले जे काही कारण आहे ते आपण या ठिकाणी बघूया। आता यातले पहिले जे कारण आहे किंवा जी चूक आहे तर ती 99% महिलांनी केलेली नाहीये। 1% महिलांचाच प्रॉब्लेम या ठिकाणी असू शकतो। पण नंबर 6 आणि 7 हे जे काही कारण आहेत किंवा हे जे काही मुद्दे आहेत, ही जी चूक आहे तर ती 80% महिलांनी केलेली आहे। त्यामुळे सर्व 7च्या 7 कारणे बघा, व्हिडिओ स्किप किंवा बंद करू नका। हे 7 कारणांमुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो, त्यामुळे हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। तर पहिले जे काही कारण आहे ते बघा, ज्यामध्ये आधार कार्डमध्ये असलेल्या 3 चुका। आता पहा, आधार कार्डमध्ये मुख्यतः आणि 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आता चेक करणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचा लाभ ई-केवायसी केली तरी देखील बंद होणार आहे। आणि आधार कार्डची पहिली चूक जी आधार कार्डच्या बाबतीतली आहे आणि ती म्हणजे आधार कार्डवरचे नाव आणि बँक खात्यावरचे नाव हे मिसमॅच असणे किंवा दोन्ही ठिकाणी नावात बदल असणे। असे जर असेल तर एका क्षणात तुमचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे। आता तुम्ही म्हणाल आमचे हे बरोबर आहे, तर तुम्ही आधार कार्डची दुसरी चूक जी काही आहे ती अतिशय गंभीर आहे, याकडे देखील तुम्ही लक्ष द्या। ती म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख जी आहे तर ती बरोबर आहे का। काहींच्या आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ती फक्त त्या ठिकाणी वर्ष लिहिलेले आहे, त्याच्यावर महिना आणि तारीख लिहिलेली नाही। तर हे दुरुस्त केले नसेल तर तुमचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। याबरोबरच आधार कार्डवरची सर्वात जास्त गंभीर चूक आहे की ज्यामुळे तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार, आणि ती म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डवर जर जन्मतारीख बदलली असेल, जन्मतारीख तुम्ही मॉडिफाय केली असेल। काही महिला या योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या, त्यांनी आधार कार्डमध्ये छेडछाड केली आहे, त्यांनी जन्मतारीख पुढे किंवा मागे केली आहे। तर असे जर असेल तर 100% तुमचा लाभ या ठिकाणी बंद होणार म्हणजे होणार। आणि एक आधार कार्डची चूक अशी आहे की जी केवळ लाभ बंद करणार नाही तर तुमचे मिळालेले पैसे देखील या ठिकाणी वसूल करून घेईल। एवढेच नाही तर तुम्हाला या ठिकाणी सरकारी कार्यवाहीला देखील सामोरे जावे लागू शकते। आणि ती चूक म्हणजे काही पुरुषांनी स्वतःचे नाव बदलून महिला असे दाखवलेले आहे, आधार कार्डवरती महिलेचा फोटो लावलेला आहे आणि लाभ घेतलेला आहे। हे सर्व रेकॉर्ड सरकारकडे आधार नंबरवरून लगेच मिळणार आहेत। आणि ई-केवायसी केली की तुम्ही महिला आहेत की पुरुष आहेत हे देखील सर्व या ठिकाणी शासनाला समजणार आहे। आणि जर तुम्ही पुरुष आढळून आले तर तुमचे आतापर्यंतचे सर्व पैसे परत घेतले जाणार आहेत आणि वसुली देखील केली जाणार आहे। एवढेच नाही तर सरकार तुमच्यावरती या ठिकाणी कार्यवाही देखील करणार आहे। आधार कार्डमध्ये छेडछाड करून या योजनेचा लाभ घेणारे हे सर्व लोक आता ई-केवायसी केल्यानंतर या ठिकाणी उघड पडणार आहेत आणि त्यांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। आता हे झाले पहिले कारण, ज्यामुळे तुम्ही ई-केवायसी जरी केली, तुम्ही नियमात जरी बसत असलात तरी देखील तुमचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। आता दुसरे कारण, दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्यात तुम्ही बसले तरी तुमचा लाभ बंद होणार आहे। तर आता हा 50% महिलांचा प्रॉब्लेम आहे असे शासनाकडून सांगण्यात आलेले आहे। आणि ते कारण म्हणजे 4 चाकी गाडी असणारे लाभार्थी। आता घरामध्ये 4 चाकी गाडी असलेले लाभार्थी, ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी असेल, कार असेल, त्यांचा देखील लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। आता काही लोक म्हणतील की पतीच्या नावावरती आहे किंवा सासरेबुवाच्या नावावरती आहे, तर लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही केवायसी करता त्यावेळेस तुम्हाला 2 जणांचे आधार कार्ड त्या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करायचे आहे। लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि महिलेच्या पतीचे आधार कार्ड किंवा वडिलांचे आधार कार्ड। आता महिलेचा जो पती असेल तो कोणत्या रेशन कार्डमध्ये आहे, त्या रेशन कार्डमध्ये जेवढे लोक असतील तेवढ्या लोकांपैकी जर एखाद्याच्या नावावरती देखील 4 व्हीलर गाडी असेल, कार असेल, तर नियमानुसार तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीयेत, तुमचा देखील लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। आता बघा, सुरुवातीला काय होतं, फक्त महिलेचा आधार नंबर घेतला, महिलेच्या आधार कार्ड नंबरवरून काही कळत नव्हतं यांच्या घरात 4 व्हीलर गाडी आहे किंवा नाही। परंतु ई-केवायसी करताना काय करायचे आहे तर 2 जणांचे आधार कार्ड या ठिकाणी मागितलेले आहेत, म्हणजेच महिलेचे आणि महिलेच्या पतीचे किंवा तिच्या वडिलांचे। मग आता या गोष्टी समजतील
की या कुटुंबामध्ये 2 महिला आहेत आणि त्या दोन्ही विवाहित आहेत, मग त्या दोन्हींपैकी एकच महिला पात्र राहील, एकीचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। आता पुढचा मुद्दा, पुढचे कारण तितकेच महत्त्वाचे आहे। त्यात तुमचे नाव येते का, तुम्ही त्या नियमांमध्ये कुठे बसता का, हे बघून घ्या। यापुढे सर्वात महत्त्वाचे 3 कारणे, 3 मुद्दे आहेत की ज्यात 80% महिलांचा लाभ यामुळे बंद होऊ शकतो। आता पुढचे कारण म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात। आता बघा, ज्यावेळेस महिलेने अर्ज भरला त्यावेळेस महिला तर काही टॅक्स भरत नव्हती, परंतु त्या महिलेचा जर पती टॅक्स भरत असेल किंवा त्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य या ठिकाणी टॅक्स भरत असेल तर ते कळायला त्यावेळी कुठलाही प्रकारचा मार्ग नव्हता, तरी त्यांना पैसे मिळाले। परंतु आता ई-केवायसी केल्यानंतर सर्व काही लगेच या ठिकाणी शासनाच्या लक्षात येणार आहे की कोणत्या महिला या ठिकाणी टॅक्स भरतात किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य या ठिकाणी टॅक्स भरतात किंवा नाही। कारण तुमच्याकडे ई-केवायसी करताना दोघांचे आधार कार्ड मागितलेले आहे। पतीचे आधार कार्ड ज्यावेळेस तुम्ही टाकाल त्यावेळेस सर्व काही शासनाच्या लक्षात येणार आहे। आणि जर तुम्ही किंवा तुमचे पती या कुटुंबातील इतर सदस्य टॅक्स भरत असतील तर अशा महिला लाडकी बहीण योजनेतून आपोआप वगळल्या जातील। आता या ठिकाणी 6वा मुद्दा, 6वे कारण हे खूप छोटे आणि महत्त्वाचे कारण आहे आणि ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी आढळल्यास तुम्ही या योजनेस अपात्र होणार आहेत। कारण की ई-केवायसी करता क्षणी तुमच्या आधार कार्डवरून, रेशन कार्डवरून लगेच लक्षात येणार आहे की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहे का, कोणी सरकारी नोकरीला आहे का, आणि जर असेल तर अशा महिलांचा लाभ लगेच या ठिकाणी बंद केला जाणार आहे। आता महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा, शेवटचे जे काही कारण आहे ते आपण या ठिकाणी पाहूया आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्या चुका कशा दुरुस्त करायच्या आहेत, कशा सुधारायच्या आहेत, तुमचा लाभ कसा सुरू ठेवायचा आहे यावर उपाय देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर या ठिकाणी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर बघा, आता 7वा जो काही मुद्दा आहे, 7वे जे काही कारण आहे ते म्हणजे सरकारच्या इतर योजनेच्या 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असलेल्या, म्हणजेच ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला शासनाच्या अजून एखाद्या योजनेचा लाभ घेत असतील आणि त्या लाभाची रक्कम ही 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल, जसे की संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, अशा योजनांचा जर लाभ घेत असतील तर अशा महिला आता लाडकी बहीण योजनेत अपात्र होणार आहेत। कारण ई-केवायसी केल्यानंतर सरकारला सर्व काही समजणार आहे आणि तुमचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। तर मित्रांनो, या 7 कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर मात्र तुम्ही लाडकी बहीण योजनेत अपात्र आहेत। तुमचा या ठिकाणी ई-केवायसी केल्यानंतर लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। तर आता या योजनेचा लाभ सुरू कसा ठेवायचा आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। जर समजा तुम्ही या 7 कारणांमध्ये बसत असाल आणि तुम्ही या योजनेसाठी ई-केवायसी केल्यानंतर अपात्र होत असाल तर या ठिकाणी तुमचा लाभ कशा प्रकारे तुम्ही सुरू ठेवू शकता याबाबत जाणून घेऊया। तर बघा बहिणींनो, आता जे आपण हे 7 कारण पाहिले त्यामुळे तुमच्या मनात या ठिकाणी थोडी धाकधूक वाढली असेल, पण घाबरून जाऊ नका। शासनाचा उद्देश तुम्हाला त्रास देणे किंवा तुमचा लाभ बंद करण्याचा नाहीये, तर गरजू महिलांनाच या ठिकाणी लाभ मिळवून देण्याचा शासनाचा उद्देश आहे। त्यामुळे जर आता समजा तुम्ही या 7 कारणांमध्ये बसत असाल आणि तुम्ही योजनेसाठी अपात्र होत असाल तर पुढे तुमचा लाभ कसा सुरू ठेवायचा आहे याबाबत थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा बहिणींनो, जर समजा तुमच्या आधार कार्डवरती आणि तुमच्या बँकेच्या पासबुकवरती जर तुमच्या नावामध्ये फरक असेल आणि त्या कारणामुळे जर तुम्ही अपात्र होत असाल तर ती चूक तुम्हाला या ठिकाणी दुरुस्त करता येणार आहे। एकतर तुम्हाला आधार कार्डवरची जे नाव आहे तेच तुमच्या बँकेत दुरुस्त करून घ्यायचे आहे किंवा मग जे बँकेत नाव असेल तेच तुम्हाला आधार कार्डवरती, आधार सेंटरवरती जाऊन अपडेट करून घ्यायचे आहे। किंवा जर समजा तुमच्या आधार कार्डवरती फक्त वर्ष असेल, तारीख आणि महिना नसेल तर ते देखील तुम्ही तुमच्या जन्म दाखला देऊन आधार सेंटरवरती ते अपडेट करून घेऊ शकता। कारण की जर समजा फक्त तुमचे वर्ष असेल आधार कार्डवरती तर मात्र या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार आहे। त्याच पद्धतीने जर तुम्ही एकाच रेशन कार्डमध्ये 2 महिला या ठिकाणी लाभ घेत असाल आणि आता या ठिकाणी केवायसी केल्यानंतर तुमचा देखील दोघांचा लाभ या ठिकाणी बंद होईल, तर त्यामुळे तुम्हाला यावरती एक पर्याय म्हणजे तुम्हाला तुमचे रेशन कार्ड हे सेपरेट करून घेणे हा एक पर्याय आहे। तुमचे वेगवेगळे जर रेशन कार्ड झाले तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला लाभ घेण्यासाठी येणार नाही। बाकीचे जे काही कारण आहेत की ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत किंवा शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत किंवा ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य किंवा स्वतः महिला या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी अपात्र ठरवले जाणार आहे। त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मार्ग नाहीये, कारण की त्या या योजनेच्या नियमानुसार या योजनेसाठी अपात्रच ठरणार आहेत। त्यामुळे ई-केवायसी केली तरी किंवा नाही केली तरी देखील तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ हा बंद होणार आहे।